नमस्कार मंडळी. काल पुण्यामध्ये 3 व्यक्तींनी बाईकवरून जाऊन 60-70 गाड्या फोडल्याची घटना घडली. आता बिबवेवाडी परिसरामध्ये पुण्याच्या ह्या घटना घडत आहेत. पोलीस प्रशासन रात्री पेट्रोलिंग वगैरे करत असतं, मात्र असं करताना ह्या 60-70 गाड्या फुटेपर्यंत नेमकं कसं कोणालाच काही कळलं नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात हे चोर असतील, दरोडेखोर असतील किंवा गुंड असतील, इतक्या मोकाटपणे ह्या सगळ्या गाड्या फोडतायत आणि बेफामपणे फिरतायत. ही भीती पोलीस प्रशासनाची पुण्यामध्ये ह्या नराधमांना राहिली नाही का, हा मोठा प्रश्न पुण्यातील अनेक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. पोलिसांनी सांगितलं की 25-30 गाड्या फुटल्यात वगैरे वगैरे, परंतु एकंदर परिसरातील नागरिकांच्या ज्या काही प्रतिक्रिया पाहिल्या तर जवळपास 60-70 गाड्या फुटत आहेत. मग खरंच हे दहशतीचं वातावरण पसरवणाऱ्या अशा अनेक प्रवृत्ती पुण्यात असेल किंवा इतर ठिकाणी असेल वाढत आहेत. त्यांना वेळीच आळा घालणं फार गरजेचं आहे. पोलीस प्रशासन असेल, राज्य सरकार असेल, गृह खातं असेल, फडणवीस साहेब असतील, या सगळ्यांनी याच्याकडे लक्ष घालून अशा घटना घडणार नाहीत. माणसांना अगदी भयमुक्त जीवन जगता यावं याच्यासाठी काही करता येतं का, शासनानं प्रयत्न करावा, इतकीच विनंती. धन्यवाद.